शहादा शहरात डासांविरुद्ध लढा तीव्र, कौस्तुभ मोरे यांच्या पाठपुराव्याला यश. शहादा शहरात वाढलेल्या डास प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असताना कौस्तुभ मोरे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासन अखेर ॲक्शन मोडमध्ये आले आहे. मोरे यांनी सहकाऱ्यांसह वेळोवेळी नगर परिषदेकडे निवेदने देत प्रत्यक्ष समस्या मांडत तातडीच्या उपाययोजनांची मागणी लावून धरली होती. या पाठपुराव्याची दखल घेत मुख्याधिकारी साजिद पुंजारी यांनी शहरात सुरू असलेल्या आणि नियोजित उपाययोजनांची माहिती जाहीर केली. त्यानुसार शहरातील रिकाम्या प्लॉटमध्ये साचणारा कचरा व पाणी हटवण्यासाठी प्लॉट धारकांना नोटीस देण्यात आले असून आदेश ना पाळणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. गटार व सांडपाणी व्यवस्थेसाठी युद्धपातळीवर साफसफाई सुरू असून जंतुनाशक फवारणी सुरू आहे. दीर्घकालीन उपाय म्हणून भुयारी गटार योजनेची तयारी सुरू असून कचरा व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी घंटागाडी सेवेत नोंदवही प्रणाली लागू केली जात आहे. तसेच साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे आणि मच्छर प्रतिबंधक जाळ्या बसवण्यासारख्या उपायांनाही गती देण्यात आली आहे. दरम्यान कौस्तुभ मोरे यांनी केवळ निवेदनांपुरते मर्यादित न राहता शहरात प्रत्यक्ष फिरून जनजागृती केली. स्वच्छ शहादा सुंदर शहादा या मोहिमेत नागरिकांना सहभागी करून घेत प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वय साधण्याचे काम त्यांनी केले. मोरे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे प्रशासनाला ठोस पावले उचलावी लागली असून शहरातील स्वच्छता व आरोग्यविषयक कामांना वेग मिळाला आहे. नागरिकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे. नमस्कार. शहादा शहरात वाढत्या डास प्रादुर्भावामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला होता. यासाठी आम्ही प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. प्रशासनाने याची गंभीर दखल घेत खाजगी प्लॉट स्वच्छतेसाठी नोटिसा, सांडपाणी व गटार, पाटचारी स्वच्छता, जंतुनाशक फवारणी तसेच गप्पी मासे सोडवण्यासारख्या उपाययोजना सुरू केल्या. ही सकारात्मक बाब आहे. मात्र या सर्व उपाययोजना सातत्याने आणि प्रभावीपणे राबवणे अत्यंत गरजेचे आहे. स्वच्छ शहादा सुंदर शहादा या मोहिमेत नागरिकांनीही पुढाकार घेऊन सहकार्य करावे असे आव्हान आम्ही करतो. पुढील काळातही नागरिकांच्या आरोग्याच्या प्रश्नासाठी आमचा पाठपुरावा कायम राहील. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, NDT न्यूज.